शिवराज चव्हाणच्या घरावर 11 ऑगस्ट महिन्यात 9 ऑगस्ट साठी तयार राहा. एमपी राहत 9 ऑगस्ट उनको घेरेगा, नारळ तिथं फोडू. जय श्रीराम. मित्र, मला माहित आहे का आताचा जो काळ आहे तो जातीपाती धर्मानं आणि प्रचंड ताकदीनं आम्ही पाहतोय. ते एवढं सगळं वातावरण ठेवलंय तुमच्यासाठी का तुम्ही जातीपाती धर्माच्या बाहेर कधीच निघाले नाही पाहिजे. कहने से आए तो फिर दिमाग में हरा और भाव निळा की लढाई तुम्हारे दिमाग में डालने वाले हैं. इथे बसणाऱ्या काही कार्यकर्त्याच्या डोक्यात कधी कधी निळा भगवा हिरवा घातला जातो. त्या बच्चूकडे समजत नाही. अरे धर्म डुबाले लागला आणि तू काय सांगतो मला? आपल्या जातीवर अन्याय होता, मराठा ओळशी म्हणून लढवल्या जातं आम्हाला. पण अजूनही अर्ध्या मूर्ख लोकांना मी सांगतोय, तो मराठा, ओबीसी, हिंदू, मुसलमान, बौद्ध कोणी असू दे, तो आमचा एक शेतकरी असं नाही तर तो मजूर आहे. विसरू नका. हे खऱ्या अर्थानं तुम्हाला गावागावात जाऊन सांगावं लागेल. शेतकरी शेतमजुराची जात आणि धर्म सांगून लढवल्या जाते, पण शेतकरी म्हणून लढवल्या जात नाही. हे देशातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मला अभिमान आहे तुमच्यावर. काही धर्म जातीची लढाई प्रचंड ताकदीनं मोबाईल पासून तर गावापर्यंत, भाषणापासून तर मंदिर मस्जिदीपर्यंत, पुतळ्यापर्यंत चालू असताना सुद्धा माझा कार्यकर्ता शेतकरी आणि मजुराची लढाई लढताना ये हमारे लिए सबसे बड़ी बात है. हम वो आदमी है, हम वो कार्यकर्ता जो नेताओं से भड़कता नहीं, लेकिन किसान का दुख अगर सामने आता तो तोड़ के रखता है, तोड़ के रखता है. आम्ही ते करते आहो का जो कष्ट करून जगता, जो मजूर असू दे, कामगार असू दे, कोणी असू दे, जो कष्टानं जगतं, धर्म जातीच्या नावानं नाही, त्याच्यासाठी लढणारा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून या जगासमोर जात आहे. अवस्था अशी वाईट आहे का राजकारणासाठी कार्यकर्ता सापडतं, आंदोलनासाठी नाही सापडत. राजकीय निवडणुका जर लढतो आपण तर कार्यकर्त्याची कमी सापडत नाही. सगळे जण तिकीट मागायच्या रांगेत उभा राहतं. देशामध्ये अवस्था अशी आहे का आंदोलन करणारा कार्यकर्ता सगळं संपून टाकायचा आहे. आणि अशा वातावरणामध्ये मित्र, तुम्ही जे आंदोलनाची मशाल पेटवत ठेवली आहे, तुमचं मानाव तेवढे उपकार कमी नाही आहे. कधी काळी आम्ही रागवलं असन, बोललो असल. मेळघाटचं संघर्ष यात्रा चालू होती. काही लोक गाडीनं समोर जात होते, काही लोक पैदल आमच्या समोर निघत होते. मनात अशी वाटत होतं हे जर सगळे निघाले तर आपलं आंदोलन थोडस बेकून जाईल. तावतावात एकाला आम्ही थोडी ठेवली, त्याचं दुःख होते, पण ते मारली नसती तर कदाचित आंदोलन सरळ लाईनीत गेलं नसतं. त्याचं दुःख आहे आम्हाला. आम्ही बोलतो, मनातून बोलत नाही. जे काही करतोय ते लोकांशी कशा पद्धतीनं करावं. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवराय जे राजकारण केलं, कोणाला कसं गुन्हाळाचं, कशा पद्धतीनं मातीत घालायचं. माझा शेतकरी शेतमजूर जिवंत राहायला पाहिजे, जगला पाहिजे. कमी सैन्यात सुद्धा स्वराज्य उभं करण्याची ताकद छत्रपतीनं ठेवली. तुम्हाला माहित नसन, 15चा वेळा 7 ते 8, 9 महिने सातत्यानं चालू होता. सिद्धीवर पहरा सोडायला तयार होता. ऊन वारा पाऊस सगळा अंगावर घेत होता. आणि पहिलाचा सरदार होता तो पन्हाळ्याच्या धो पावसात सुद्धा टिकून होता. तेव्हाच्या बकरीवाल्यानं वर्णन केलं आहे का पैसा पडे का त्या पंखावरच्या पक्षाच्या पंखावर सुद्धा शेवाळ साचल एवढा पाऊस. पलीकडच्या या लढ्यानं तुम्ही सांगता का लढाई आम्ही पाहतोय का? काम करताना आंदोलन करणारा कार्यकर्ता जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन हक्काच्या लढाईसाठी सक्षमपणे विचारानं तयार झाला पाहिजे.
जिथपर्यंत विचारानं तयार होते तोपर्यंत लड़ी मोटे होऊ शकत नाही. कितने लोग आएंगे उससे ज्यादा किन विचारों से लोग जमा होंगे ये महत्वपूर्ण होता है. पुढे जे आहे ना 1.5 लाखाचं जे रेग्युलर भरणारे आहे त्याच्यासाठी दिवस महाराष्ट्र दिला जाईल आणि जेवढे शेतकरी सहभागी होईल त्यानुसार आंदोलन ठरल्या जाईल. 1.5 लाख आम्ही आंदोलन करा पण शेतकऱ्याचा सहभाग. पण ऑगस्ट महिन्यात ते आहे ना जय श्री राम कब मिलेगा हिंदू किसान को दाम. तुम्ही लई हिंदुत्व आहे, तुम्हाला हिंदूचं लई पाणी आहे असलंच पाहिजे, पण पैसे दाम कधी देता साहेब. दाम आखिर किसान बिंदू आहे ना. आम्ही जातीवाद नहीं निर्माण कर धर्मवाद, पण जिन्होंने ये लाया है उसको टेच के रखना है. आणि ऑगस्ट महिन्यात आपला कृषी मंत्री कोण आहे केंद्राचा? शिवराज चव्हाण. शिवराज चव्हाणच्या घरावर 11 ऑगस्ट महिन्यात 9 ऑगस्ट साठी तयार राहा. एमपी राहत 9 ऑगस्ट उनको घेरेगा, नारळ तिथं फोडू. जय श्री राम. हिंदू किसान को कब मिलेगा दाम. बरोबर ना? तयार आहे तिकडे वरचे बिलकुल. अरे इतके असले तरी आपण सांगतोय इतने भी रहे ना मोदी जी देख लेना जब हम आ जाएंगे, देख लेना. ऑगस्ट महिन्यात शिवराज चव्हाण हमी भावाची लढाई सुरू करू. कर्जमाफी कर्जमुक्तीची लढाई आता थोड़ी जे काय ते चालू ठेवू. पण आप लड़ाई जो होंगी ना वो किसान के दाम की होंगी. मेरे मेहनत खून पसीने से मैंने जो फसल ली ना उसके एक एक बूंद का हिसाब लेंगे. याद रखना अभी तक तो हम खाली बड़े जो अनुभव हमारे साथ मिला है ना 1 साल का वो अनुभव लेकर आने वाले हैं शिवराज जी. देख लेना हम कैसा नारळ फोडते. वहां आला टाइम तर प्रभु रामचंद्राचा धनुष्य घेऊन जाऊ और उनका नाम शिवाजी है, शिवराज. और छत्रपति की तलवार भी लेके जाएंगे वहां एमपी के अंदर. सब तैयार है? अर्ध्याच लोकांना हात वर तिला चम्मा आला काय वांदा तुमचा. जब भूक लागली माले हे हक्काची लढाई आहे, धर्मजातीची लढाई नाही आहे. हक्काची लढाई एक जात पात धर्म पंथ पक्षाची राहत ते सगळ्यांचं होतं. या हक्काच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय, आभार मानतो.